नेवरीत शिलाई मशीन वाटपावरून राजकीय खळबळ. सांगली सातारा सीमेवर असणाऱ्या चितळे गावात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला मनमानी कारभार उघड झाला होता. या कारवाईत सरपंचसह ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. ही चर्चा सांगली साताराच्या सीमा भागात सुरू असतानाच ग्रामपंचायत अनुदानित शिलाई मशीन वाटपावरून कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे राजकीय गोंधळ निर्माण झालाय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नेवरी येथील ग्रामपंचायतीच्या निधीतून आयोजित शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी गोंधळात उधळला गेला. अखेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नमतं घ्यावं लागल्याची चर्चा गावात रंगली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून पात्र महिलांना शिलाई मशीन देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमासोबत नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांचा सत्कार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता. भाजप सदस्यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवत शिलाई मशीन वाटप हा ग्रामपंचायतीच्या निधीतून होणारा कार्यक्रम असून तो ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या हस्तेच व्हावा, सत्काराचा कार्यक्रम स्वतंत्रपणे घ्यावा अशी भूमिका मांडली. दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतल्यास विरोध करू असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला होता. दरम्यान काँग्रेसमधील एका पदाधिकाऱ्याने बहुमताच्या जोरावर दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्याचा अट्टहास कायम ठेवला. याबाबतची माहिती मिळताच भाजप सदस्य आणि कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत हा कार्यक्रम उधळून लावला. परिस्थिती तणावपूर्ण झाली असली तरी पुढील अनर्थ टळला. यानंतर शिलाई मशीन वाटपाचा भाग स्थगित ठेवण्यात आला तर जितेश कदम यांच्या सत्काराचा कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडला. ग्रामपंचायतीच्या निधीच्या कार्यक्रमाचं राजकारण करू नये असा संदेश देत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून या घटनेमुळे नेवरी गावातील राजकीय वातावरण तापले आहे. तर हट्ट करणारा काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी मात्र तोंडघशी पडल्याची खुमासदार चर्चा नेवरीसह परिसरात होतीये. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.